12 बॉलचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. 12 चेंडू तर 28 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी, आणि जे तितकं सोपं नाहीये. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दरम्यान विकेटचं होतंय पतन, यष्टीचित होतोय फलंदाज. आता मात्र संयमाचा बांध जो आहे तो तुटलेला आहे फलंदाजांचा, कारण चौकारांची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे, आक्रमक पावित्र्य स्वीकारायचं आहे, प्रत्येक बॉलवर मोठा फटका येणं गरजेचं आहे किंवा प्रत्येक बॉलवर धाव येणं महत्वाचं आहे. आणि त्याच घाई गडबडीमध्ये मात्र आणखीन एक विकेट गमावलाय. सुंदर वळण सुनीलच्या माध्यमातून. फिरकीचा जादूगार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या गोलंदाजाला. वेग नाहीये परंतु नियंत्रण आहे या गोलंदाजीत, ते मात्र गोलंदाज सुनील याचं आहे तो गारद झालाय सुनीलच्या गोलंदाजीमुळे. आणखीन एक विकेट, आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर तिन्हीच्या तिन्ही चेंडू निर्धाव, आणि चौथ्या चेंडूवर सुनीलला मिळते आणखीन एक सफलता, आणखीन एक फलंदाज बाद. पार्थ बॅक टू दी पवेलियन. काय बॉलिंग केली आहे या गोलंदाजाने. आतापर्यंत 1.4 चेंडू त्याने हाताळलेत. पहिलं षटक सुनीलचं जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 4च धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि एक विकेट त्यावेळेला त्याने पटकावली होती, आणि आता मात्र 4 चेंडू त्याने या षटकातले हाताळलेत. आपल्या स्पेलमधून 1.4 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा खर्च करत 3 विकेट्स त्याने पटकावलेत. अशी कमाल. आणखीन एक जबरदस्त बॉल. काय बॉलिंग आहे, काय कमाल आज पाहायला मिळणार का. आणि या वेळेला होय, मेडन विकेट ओव्हर आली आहे. सुनीलच्या बॉलिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांकडून झाल्याच पाहिजेत. पहिली वहिली मेडन विकेट ओव्हर या 14व्या पर्वातली, आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे फिरकीचा जादूगार सुनील. 2 ओव्हर 4 रन आणि 4 विकेटचा स्पेल त्याने हाताळलाय. वा, काय बॉलिंग केली आहे. टप्प्यावरचं नियंत्रण, बॅटची घेतलीये कडा आणि जातोय सरळ खेळाडूच्या हातामध्ये. चौथा